नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आर टी ॲडमिशन 2025-26साठी जे आहे जे प्रतीक्षा यादीतील बालक आहे यांना या ठिकाणी संधी दिली जाणार आहे। आता यांची जी प्रतीक्षा आहे ती संपलेली आहे। आता दुसरी सोडत जी आहे ती कधीपासून लागणार आहे, कुठे तुम्हाला कळणार आहे, नंबर लागला की नाही याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच घंटेचं बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला आर टी संदर्भातली सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पालक मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की लेटेस्ट अपडेट या ठिकाणी आलेले आहे। आर टी प्रतीक्षा यादीतील प्रवेश आजपासून जे प्रतीक्षा यादीतील बालक होते यांना जे आहे तर आज या ठिकाणी दुसरी सोडत जाहीर करण्यात येणार आहे, असे या लेटेस्ट अपडेटमध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे। बघू शकता आजची जी न्यूज आहे यामध्ये दिलेली आहे, शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खाजगी शाळांतील 25% राखीव जागावरील आर टी प्रवेश प्रक्रियेत सोडतीद्वारे प्रवेश झालेल्या नियमित विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची मुदत गेल्या सोमवारी संपुष्टात आली। म्हणजे पहिली सोडत जी या ठिकाणी जाहीर झाली होती त्यांना सोमवारपर्यंत मुदत होती 10 तारखेनंतर 10 तारखेपर्यंत। आता त्यानंतर प्रतीक्षा यादीतील प्रवेश प्रक्रिया आज मंगळवार दिनांक 18 पासून सुरू करण्यात येणार असून येत्या 24 मार्चपर्यंत विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करता येणार असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे। म्हणजे या ठिकाणी प्रवेश यादीतील विद्यार्थ्यांना या ठिकाणी 18 मार्च 2025 रोजी म्हणजे आजच जे आहेत या ठिकाणी सोडत जाहीर करण्यात येईल असं या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे। परंतु मागच्या वेळेस जसं झालं होतं की जी लॉटरी आहे ती फक्त या ठिकाणी ऑफिशियली प्रकाशित केली गेली नव्हती, फक्त त्या ठिकाणी त्यांच्या कार्यालयामध्ये प्रकाशित झाली होती। त्याच पद्धतीनं असं काही होत असेल तर उद्या किंवा परवा किंवा मग आजच संध्याकाळी जे आहेत तर तुम्हाला मेसेज वगैरे येईल, किंवा तुम्ही सरळ पोर्टलवर जाऊन जे आहेत तर SMS तुमच्या लॉग इनला विद्यार्थ्यांचं जाऊन तिथं चेक करू शकता। आणि हे जे आहे दुसरी सोडत तिथं या ठिकाणी येणार आहे, म्हणजे जे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी आहे यांना या ठिकाणी आज किंवा उद्यापर्यंत मेसेज या ठिकाणी येणार आहे अशा पद्धतीनं। आणि त्यांना प्रवेशासाठी जे मुदत आहे तर ते सुद्धा या ठिकाणी 24 मार्चपर्यंत या ठिकाणी देण्यात आलेलं आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। त्या पद्धतीने या ठिकाणी फक्त SMS वर अवलंबून न राहता तुम्ही सरळ पोर्टलवर लॉग इन करून त्या ठिकाणी बघू शकता ॲडमिट कार्ड किंवा अलॉटमेंट लेटर तुमचं जनरेट झालं आहे की नाही, किंवा कोणत्या शाळेत नंबर लागलेला आहे। जर तुम्हाला हे चेक करायचं असेल तर आपलं चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ आहे, तो बघून तुम्ही आपल्या बालकाचा नंबर लागला की नाही ते चेक करू शकता। सो आहे की संपूर्ण माहिती कळाली असेल। चला मग भेटू पण अशाच अपडेटसोबत नवीन व्हिडिओ। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।